अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची मूर्ती प्रवेश करणार। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा, पूजा विधीही सुरू। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येमध्ये रस्त्याच्या दुतर्फा बॅनर्स। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत असल्याचा बॅनरवर उल्लेख। बॅनरवर मुख्यमंत्री शिंदेंसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो। मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्या नगरीत दाखल। गोरगरिबांसाठी आजपासून अयोध्येमध्ये 24 तास प्रसादाची व्यवस्था सुरू। अनेक वर्ष प्रभू श्रीराम तंबूमध्ये विराजमान होते, यामुळे अयोध्येमध्ये टेंट सिटीची उभारणी। टेंट सिटीमुळे अयोध्येचा विकास होणार। अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमा मालिनी अयोध्येमध्ये रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार। राम मंदिर उद्घाटनापूर्वी आज संध्याकाळी 7 वाजता नृत्यनाटिका सादर होणार। मुंबई उपनगरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद 1 लाख लाडूंचं वाटप करणार। बोरिवली, कांदिवली, दहिसर भागामध्ये प्रतिष्ठापनेच्या दिवशी लाडूंचं वाटप होणार। लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू। खासदार सुधाकर शृंगारेंच्या पुढाकारानं प्रतिमा साकारली जात असून 18 जानेवारीपर्यंत प्रतिमा पूर्ण होणार। राऊत आणि ठाकरे अयोध्येला आले होते तेव्हा त्यांनी हा सल्ला का दिला नाही? योगी आदित्यनाथ यांची संजय राऊतांवर टीका। राम मंदिर बाबरीच्या जागी नसल्याचं राऊतांनी वक्तव्य केलं होतं। ज्या जागेसाठी लढलो, मंदिर त्याच ठिकाणी बांधलं जात आहे, योगींचं वक्तव्य। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपतराय यांचे आभार मानले। सुप्रीम कोर्टात हरणार या भीतीपोटी आणि पक्षामध्ये उरलेले जाण्याच्याही तयारीत, त्यामुळे घाई गडबडीत महाडोंगी परिषदेचं आयोजन। बाळासाहेबांच्या विचारांशी महागद्दारी तुम्हीच केलीत, भाजपचे प्रवक्ते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। एक खोटं लपवण्यासाठी महाखोटं बोलावं लागतं। मुख्यमंत्री पदासाठी महाकपट, महाधोका केला नसता। रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर भागात मनसेकडून कारसेवकांचं स्वप्न पूर्ण अशा आशयाचे बॅनर्स। बाळासाहेब आणि अडवाणी यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं त्याला आज कळस लागतोय। मनसेचे नेते नयन कदम यांची शिवसेनेवर टीका। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढच्या वर्षी 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करा। अमित शहा यांची क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत सूचना। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। व्हीप न मान्य झाल्यास किंवा व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। मुंबई महापालिका 2024-25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार। मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान। न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवर आरोप। दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून 70,000 कोटींचे सामंजस्य करार। मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनामध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। मुंबई पुणे महामार्गावर आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाचे केविलवाणे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवरून दादा भुसेंचा टोला। प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याययात्रेचं निमंत्रण। इंडिया आघाडीत घ्या, मग भारत जोडो यात्रेत येतो, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट। आज मराठा समाजाचा चिपळूणमध्ये भव्य मेळावा। मेळाव्यामध्ये मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव एकत्र येणार। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये नागरिकांशी संवाद साधत चाय पे संवाद आयोजित केला। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली। पुढच्या काही दिवसात मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढणार। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील वातावरणात मोठा बदल। धुळे जिल्ह्यातील तापमान दुसऱ्या दिवशीही 8 अंशांवर। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ। पुढचे काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता।
गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमानात घट. तापमान आज 9 अंशांपर्यंत. दुपारी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे सकाळी तसंच रात्री वातावरणातील वाढता गारवा यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ. अटल सेतू हा पिकनिक स्पॉट नाही. मुंबई पोलिसांनी सक्त ताकीद दिली. अटल सेतूवर सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यानं मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत. अटल सेतूवर वाहनं थांबवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर एका टपरीला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, मात्र टपरी पूर्णतः जळून खाक. मालेगाव शहरातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह आढळला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. मुलाची हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय. कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांकडून अटक. रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो कसाराला रहिवासी आहे. नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या. अज्ञातांकडून मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. हिंगोलीमध्ये वातावरणातल्या बदलामुळे हळदीच्या पिकावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात 25 ते 50% घट होण्याची शक्यता. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडून प्रत्येक गृहप्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देणार. एकाच क्रमांकाअंतर्गत असलेले सगळे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची विकासकांवर जबाबदारी. 1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान. या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 3 मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारणार. 3 पैकी 1 रोलिंग स्टॉक डेपो ठाण्यात तर उर्वरित 2 गुजरातमधील साबरमती आणि सुरत इथे उभारला जाणार. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची माहिती. मुंबईमध्ये आज काही भागात पाणीपुरवठा बंद. महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता नवागड डॉकयार्ड रोडवरती नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू करणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन. मुंबईतील प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होणार. दुरुस्ती नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती. गडचिरोली सुरजागड इस्पात कंपनीचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय. 10,000 कोटींची गुंतवणूक करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. जळगावमध्ये गुलाबी बोंड अळीसह अवकाळीनं कापूस पिकांचं मोठं नुकसान. कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून कापूस दरामध्ये वाढ होण्याऐवजी कापूस दरात घट झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. अकोला जिल्ह्यामध्ये 9 ते 15 जानेवारीपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल. वाहतूक विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम फोडले. चापानेरच्या एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी 22 लाख लुटले तर वैजापूरच्या आयडीबीआयच्या एटीएममधून 16 लाख रुपये लंपास. देशातील 6 विमानतळावरती वॉर रूम स्थापन करणार. विमानतळ प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली मुंबईसह 6 महानगरातील विमानतळावर वॉर रूम स्थापन करणार. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय. गुजरातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावामध्ये 2800 वर्ष जुन्या वस्तीचे अवशेष सापडले. उद्योगपती गौतम अदानी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्र कारखाना उभारला. लवकरच लष्कराकडे अदानी ग्रुपनं बनवलेल्या बुलेट्सही असतील. आप उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आरएसएसचे छोटा रिचार्ज. विरोधकांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांवर ओवेसींची टीका. आम आदमी पक्षाकडून दिल्लीमध्ये सुंदरकांड पाठाचं आयोजन तर ठाकरे गट काळाराम मंदिरामध्ये पूजा करणार. त्यावरून ओवेसींची टीका. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा सोहळा. रामभक्त सायकलवरून अयोध्येच्या दिशेने रवाना. सायकलवरून गुजरात ते अयोध्या यात्रा. ओडिशामध्ये आज जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरचं मुख्यमंत्री नवीन पटनायक उद्घाटन करणार. कॉरिडॉरसाठी 800 कोटींचा खर्च झालाय. भक्तांसाठी अनेक सोयीसुविधा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये गुरुवायूर मंदिरामध्ये पूजा. केरळमध्ये 4,000 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. महेंद्रसिंग धोनी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला. धोनीचा एकेकाळचा मित्र आणि माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 18 जानेवारीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.